माझं सांगणं आहे की प्रत्येक अपंग कोणही असो त्याला मदतची गरज असेल तर नक्की मदत करा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9:30 आणि आपल्याला एक्झॅक्ट जायचं आहे 10-15पर्यंत, म्हणजे 10 वाजून 15 मिनटापर्यंत आपल्याला रामकृष्ण मोरे कॉलेजपर्यंत पोहोचायचं आहे. कारण मला घ्यायचं BCSचं ॲडमिशन आणि मग टिनदानसोबत येणार होते, पण टिनदानची आज लायब्ररी म्हणजे जायचं होतं. मग टिनदानला म्हटलं तुम्ही लायब्ररीत जावा आणि मग कारण रामकृष्ण मोरे जो कॉलेज आहे त्याच्या एक्झॅक्ट मागच हे यांची टिनदानची लायब्ररी आहे. तर चला मग 15-20 मिनटात निघू. मग टिनदानला तिथं कॉल करून टिनदा लगेच येऊन जातील. मग काय ते ॲडमिशनचं बघू. चला. तर मित्रांनो, वाजले आता सकाळचे 10. आता आपण निघूया लवकरच BCSचं रामकृष्ण मोरे कॉलेजला. फायनली आपण निघलो मित्रांनो आता घरातून. तर आपल्याला आधी जायचं आकोडी, कारण आकोडी साईडला ते कॉलेज आहे. तर चला मग जाऊया. काय जय श्रीराम. तर मित्रांनो, पहिले आपल्याला बघायचं झेरॉक्सचं दुकान, कारण आता पहिले आधी लिव्हिंग सर्टिफिकेटचं झेरॉक्स पण काढायचे. झेरॉक्सचं दुकान बघूया. तर मित्रांनो, फायनली आपल्याला झेरॉक्सचं दुकान भेटले आणि चला मग झेरॉक्स काढूया फटके, मग निघूया लगेच. तर काही झेरॉक्स पण काढून झालेत. आता जाऊया परत गाडी करून निघूया डायरेक्ट रामकृष्ण मोरे कॉलेज आकुडी. काही आत्ताच एक स्कॅम झाला. आता थोडा वेळ आधी सिग्नल सुटलेला, पण म्हटलं झेरॉक्स काढून बाहेर आलो तेव्हा सिग्नल सुटलेला. मग म्हटलं लगेच निघून जाऊ, तर अचानक सिग्नल पडला, त्यामुळं थांबावं लागलं. तर मित्रांनो, हे आहे आकोडी. तर आपण आकोडीला पोहोचले. आता इथून सरळ जायचं आहे, पण तर मग लेफ्ट मारायचं, मग येतो आपलं रामकृष्ण मोरे कॉलेज. मोरे कॉलेज इथंच आपल्याला काम आहे. तर टिनदांना जस्ट मी आता कॉल केला. टिनदा म्हटलं येतो मी 5-10 मिनटात. आता वेट करू टिनदांचा कधी येतात कधी नाही. 6.5 hours later. तर मित्रांनो, फायनली आमचं म्हणजे काम झालं आहे. आणि एवढा वेळ का लागला तर ॲक्च्युअल आम्ही गेलतो आय थिंक 10:30ला आम्ही कॉलेजमध्ये गेलतो. म्हणजे इन्क्वायरी करत मग 1 वाजता आम्ही आत्ता आलो जस्ट बाहेर. तर याचं एवढं उशीर जाण्याचं कारण म्हणजे ॲक्च्युअल काय झालं, आम्ही इन्क्वायरी करत होतो, म्हणजे ऑफिस शोधत होतो. आणि तेवढ्यात मग आम्हाला 2 मुली भेटल्या. ते अपंग होते, त्यांना दिसत नव्हतं डोळ्यांनी. आणि मग ते म्हटले आम्हाला की, म्हणजे त्यांचा पेपर होता बहुतेक इकॉनॉमिक्सचा. मग ते म्हटले की आम्हाला थोडी मदत करता का, म्हणजे आम्हाला दिसत नाही भाऊ, मग आम्हाला लिहायला मदत करा होते, पण आम्ही सांगतो. म्हटलं ठीक आहे म्हटलं, तसं काय म्हटलं. मग त्यांना विचारलं, पण त्यांना म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग आम्ही थोडं माझा काही विचार नाही केला, मग डायरेक्ट गेलो. मग आता त्यांना मदत केली, जरा बरं वाटतं मित्रांनो. कारण ते म्हणजे गरीब, ते खूप लांबनं आले. त्यांनी त्यांचं गाव काहीतरी सांगितलं मला, आता ते लक्षात येत नाही. तर वेगळं गाव होतं त्यांचं, त्यामुळं. आणि खरं ते लई लांबनं आले, त्यामुळे म्हटलं मदत करू म्हटलं, काही विषय नाही. मग आता मदत केली त्यांना. आता खूप बरं वाटतं. आता निघूया घरी डायरेक्ट, कुठंच नाही थांबायचं. आणि पप्पांचा कॉल आला होता. मग आता पहिले पावची लादी आणायला सांगितले पप्पांनी. बघू पहिले, माझ्याकडे मी त्याचे पैसे नाही आणलेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोण असं अपंग वगैरे दिसलं व्यक्ती, तर ज्याला मदतची गरज असेल तर नक्की मदत करा. पुढं मागं काही विचार करू नका, ठीक आहे. बस एवढंच म्हणजे माझं सांगणं आहे की प्रत्येक अपंग कोणही असो त्याला मदतची गरज असेल तर नक्की मदत करा. चला निघूया आता आपण. फायनली आपण घरी आलोय. आता आपला पर्व आला वाटते. दारी काय रे, गौरी तर इथं आलो आम्ही आता बेकरीत. मस्त की पावची लादी घेऊन सरळ घरी.
तर मित्रांनो इथं पाव आणून झाले आणि त्याला म्हणजे गरम करतायत आणि ही नुसती लागते. तर बघू पावभाजी कशी कशी नाही खाऊन बघू. तर काहीच फायनली पावभाजी रेडी आहे जे की मम्मीने बनवली. तर बघूया टेस्ट करून कशी काय आहे. चला. much later. तर मित्रांनो पावभाजी म्हणजे खूप भारी झाली. आता मम्मीला विचारलं तर याची रेसिपी व्हिडिओ लवकरच येऊन जाईल. युट्यूबवर अपलोड करायलाच सांगेल तसं. चला मग जेवण करतो, तुम्ही पण वेट करा. तर मित्रांनो फायनली आमचं जेवण झालं आहे. मम्मीने मस्तपैकी पावभाजी केली, खूप मस्त झाली. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. व्हिडिओ आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. भेटूया पुन्हा एकदा आपल्याला एका